तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज 4-5 दिवसानंतर 5 दिवसानंतर व्हिडिओ बनवून राहिले आणि 4-5 दिवस झाले मी दत्ता बित्तल कोणाला भेटलो नाही, कारण माझी कामं चालू होती. मी काल दत्ताला फोन लावला तर दत्ता मला सांगत होता की त्याचा पाय बी मुरगाळा सुजला आहे, पुढं जात नाही, येत नाही, घरीच बसून. तर पुढं कॉलेजमध्ये गई त्याचा पाय मुरगाळा. तर आज त्याला भेटायला जाऊ आपण. आधी मी मोबाईल चार्ज करतो, मोबाईलला चार्जिंग कमी, व्हिडिओ बनायला चार्जिंग लागेल आपल्याला. तर आधी मोबाईल चार्जिंग करतो, गाडी बाहेर गेली तर गाडी येते, मग त्याकडे जाऊ आपण, त्याला भेटून कसं काय सुजला, कसं काय मुरगाळा, काय घेतली आपण सारं विचारतात. तर आजचा ब्लॉग तर तुम्ही कंटिन्यू पहा. तर गाय झालंय दाता भाऊकडे आपल्याने बा पाय घेऊन बसला आहे, सुजलाय त्याचा पाय. कसं वाटतं तुम्हाला आता? कशी फिलिंग येते आता? हा, कस काय मोडावला होता? कस काय मोडावला? हा हा हा. सेम तसंच होतं. इथं गावात काढलं, गावाला खावाला घेऊन उठलो. तिथं खाली वाजून चढ होता ना, म्हणजे उतरायला होतं ना, तिथं गेलो, असं बिनगाऊन झालं, चक्कर आलं. तसाच पाय मारला, असं तेल टाकाल मोठं खाली गेले, मोडा आपलं बसली करा पाय चोळून बिळून आणलाय आता. अजून पाय सुच आता का नीट होतं का? मला वाटतं त्या समाटाचे गाणे ऐकावं लागतं, कारण समाटा एका गाण्यात म्हणला होता माझ्या गाणं ऐकून लांगडा पण पळायला पाहिजे. समाटात एखादा रॅप लावला तरी बरं आहे, चालता फिरता येतं, जागेवर असतं भाई, कार्यक्रम झाला असतं. सर काय सांगा, आता बरं फोन केला होता, कुठे काय इथं मला घरी काम करून राहिलं. त्याला म्हणजे शाहू इथं म्हणलं नाही नाही माझं जमणार नाही, माझ्या घराचं काम चालू आहे, मी माल बिल काढून देऊ राहिलं, मामा तर वरलो राहिलं. त्याला म्हणलं अर्धा त्याच पाय मोड आहे. म्हणलं कसं काय मोड? मग मी काय करतो, एवढा माल काढतो एवढा काढून देत त्यांना येतो, मला नाही आली. आधी नाही म्हणला, नंतर त्याला ते कारण सांगितलं, येतो मला एक आधे का दिया ये मजदूर का दिया लोहा बिगला के उसका आकार बदल देता. तर गाईज कॉलेजमध्ये लेक्चर कडून पुरी पाहण्याची परिणाम आहे, दुसरं काही नाही. घरचं काम चालू रे. किती राहिले लास्ट एक काय जमीन तिच्या हे टाक ना त्याच्यात. हे काम सुद्धा नीट जमा नाही यार, कोणत्याच कामाचा नाही. तर काही जे भोऱ्याच्या घराचं काम चालू आहे, भोऱ्याचं घर म्हणजे वरचा फ्लोर आहे. तर ना एक रूम आणि एक रूम असे 2 रूम काढले, त्यांच्यावर 2 रूम खाली. म्हणजे त्याचं काम चालू आहे, वरंडा बांधायचं काम चालू आहे. पत्रे टाकले तर खाली स्लॅब लावून वर पत्रे टाकले, कारण हा पारसीचे ज्यादा लोड देऊन जमत तर मस्त पी करायची कामाला. वर्षी बसायची हे त्याच्या मावून टाकलं काय त्याला पी करायला बरं वाटेल. चल नाव रे असंच चल भावले बरं दुसरा जंगल नाही. बाथरूम काय इथे येऊन हागणार का तू? बाथरूमला टाकला बसल्या, मग तेच म्हण राहिलं घरात पत्रे टाकले, बाथरूमला स्लॅब टाकला बाई काय असो का व्हीआयपी बाथरूम वरच. तिकडे पत्र आहे, तिकडे व्हीआयपी. नाही 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 40 बैल आहेत, 9 कुठे आहेत, 40 बैल 9 कुठं सामान बांधायचं. धन्यवाद जिरली घेऊन आला असतं ना पासबुक. तर गाईज आम्ही आत्ता म्हणजे मी बोराला घेऊन आलोय आणि दत्ता भाऊ काय करू राहिले, पाय शेकू राहिले त्याचा पाणी. पाय किती सुटलं सांग, हे पाय नाही पाय सारखे
सारखे पाठवू सारखे. हा ते काढते अरे म्हणजे कसं कोणता किस्सा बघा आता किती फरक दिसू राहिला या पायात नाही. अरे मोड आपल्याला त्याच्यामुळे तसं मा आहे का सूज का होत रंभ अरे अंदाज तो सूज लवकर न उतरत पाहिजे. सूज ना शेकत राहायचं. म्हणजे काय शेकायचं चालू नाही. तर दात त्याला बिस्किट पुढे घेऊन आलो बॅटल बिस्किट मोनेको घेऊन आलो. त्याला काय लागतं अडा त्याचं लागलंय त्याला काय लागत लागलं त्याला बिस्किट पुढे यायचं का मग बिस्किट पुडा घेऊन आले विषय वेगळा ते का त्याच्या दुकानातला घेऊन त्याला देऊ राहिलो फक्त देऊ राहिलो याच्यात महत्व आहे वय त्या मग काय बाळक वर गरम पाणी गेलं आता नाही भाऊ पण ते किती गरम काय तसं पण करतं का तसं नॉर्मल वाटत बाळको मारण्याचं गरम पाणी नॉर्मल वाटत नाही पाणी टाकते तू शिकार तर बापा शिकलं ते केवढ्या गरम पाण्यात एवढ्या वाहन मीठ टाकलं काय हा मीठ टाकलं झेंडू टाकला का ते? खाडा मी झेंडू मामा टाकला पण ते खाडा मीठ लागत त्याला हा ना आपलं साधं मीठ खाडा मीठ घेऊन तरी लागलं तर काहीच भरायला म्हणतो दात्याला भेटलो आम्ही दात्या इथं पाय शेको राहिला भाईचं म्हणलं मोठं भाई डायरेक्ट म्हणतो चल आज नाश्ता चालू तू म्हणलं चल तिच्या तुला यायचं का त्याचं म्हणलं मोठं आहे तुला नाही म्हणणार चल चल गाडीवर बसून जायचं गाडीवर बसून येतो लंगडे तंगडे घेऊन आज समाटाचं गाणं लावते माझं गाणं ऐकून लांगडा पण पळायला पाहिजे माझ्या तरीकेवर जाऊन बघ कसा पळतोय ते. बरं आज जर बाहेर गेलं तर म्हातारा उद्या तंगड्या घेऊन कामाला पाठीत तसंच नाही घरी नाही ठेवायचं म्हणून आता तुला फिर राहिलं काल फिरला ना थांब त्या म्हाताऱ्याला मी सांगणार आहे तू सांगणार आहे का गल्लीवर सांगायचं ह्यो सांगणार कोण सांगत आणि तुमची दुकान बंद होती मग त्यांचं लेकरू गेलं तर कुठे संध्याकाळी कोण सांगत तो ना शेजारी. हे शेजारी लय माधुरचेत असते आज पडोस लय बेकार आहे. शेजारी धरून आणले पाहिजे लाल झाला त्याचा पाहिजे लाल तर आता दात्याला पण आम्ही नाश्ता करायला नेऊ राहिलो दरवेळेस दाते पण नाश्ता असतो यावेळेस बरे कोण नाश्ता यावेळेसच भाडको पुढच्या वेळेस माहिती कोण नाश्ता बस का पुढच्या वेळेस आपल्याला हे खायचंय दाल चाय कुठे याच्या घरी घरी मसाले भारी म्हणे दालच्या म्हातारी भारी बनती दालच्या खाऊन देऊ. तर कोंबड्या येतात आपल्या कोंबड्या येतात तर एकाला आपल्या कोंबड्या नेऊन मोठ्याला झाल्यावर गपचिप का पैसे द्या घरी जा डोकं नका तर काहीच भाई बोऱ्याने व्हिडिओ पहा कसा बनला आवाज याचा बंद केला मी कॉपीराइट येतं म्हणून तुझी बहीण कशी दिसते आता बहीण आहे ना अप्सरा दिसते आणि भाव कसा दिसतो मोठा राकेश लय माधुरचे दे बाळ हा विषय तर काही जाऊ बोऱ्याने लय खर्च केला भाई मिसळ बिसळ चारली चहा बी पाहिजे फुल खर्च ना आपला मित्र भेटला आपल्याला एक 10वीचा आज अक्षय धोत्रे भाई काय टाकत दाख चिन्ह यस पोलोचा भाऊ भारी राव कुठं टाकायचं गाडीवर टाकायचं आणि एडा धावण्या कुठं टाकायचं छान आहेस का नाहीस तू मगर दाखीचं ना अजून दाखीचं ते मग तर काहीच मी डायरेक्ट आलतो घरी आता 7 वाजले अंधार पडला आहे ना आपल्या कोंबड्याची पिल्लं बाबा सध्या असे झाले होता यांना खाद्य आणावं लागेल आता खाद्य संपत आलंय मी जेव्हा पिल्लं आणले तेव्हा कमीत कमी 6,000 खाद्य आणलं होतं ते आता संपत आले त्याच्यातले फक्त एक बॅग राहिली आता ती संपली का नंतर परत भरावं लागेल आणि मी भरले होते 200 पिल्लं त्याच्यात 4 एक्स्ट्रा आले होते त्याच्यात मर झाली आपली 6 पिल्लं मेली आपली आता 198 पिल्ले आहेत सगळे यांना भरून आता कमीत कमी झाली 21 दिवस झाले असते आणि त्याच्यात 6 मेले काल एक मेलं कसं काय मेलं काय माहिती आता मारायला नाही पाहिजे पण काय झालं काय माहिती आता तर उडून गेली मरून गेलं असा किस्सा झाला तर काहीच आजचा ब्लॉग मी एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटू का नवीन अशाच ब्लॉगमध्ये